Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. नमस्कार डियर फ्युचर ऑफिसर्स, मी SMB संजय सर अँड युअर वेलकम टू HV देसाई कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टडी सेंटर. बघा, पीवायक्यूचा अभ्यास करत असताना फक्त आपल्याला पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नाही, तर त्या पीवायक्यूचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचं, म्हणजे त्या क्वेश्चनचं पूर्ण डिटेलमध्ये अनलाइज करायचं. आता तुमच्यापैकी बरेच स्टुडंट काय करतात की पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन जसा आहे ना तसं सेम पार्ट करून ठेवतात. तर असं करू नका. तर क्वेश्चन्स पीवायक्यू मोस्ट ऑफ द टाइम रिपीट होत नाहीत एक्झाम मध्ये. तर प्रिव्हियस इयर कन्सेप्ट म्हणजे ग्रामर रिपीट होतात. बघा, 1984 पासून तर 2023 पर्यंत जेवढे बी आजपर्यंत एक्झाम झालेला आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर कन्सेप्ट इट मीन्स ग्रामर वरतीच क्वेश्चन आहे. तर आपल्याला प्रिव्हियस इयर कन्सेप्ट ग्रामर वरती फोकस करायचा आहे. तर क्वेश्चन तुम्हाला रट्टा मारायचं नाही. जसं जसं तुम्ही जर कन्सेप्ट वरती फोकस केलात आणि ग्रामर व्यवस्थित अभ्यास केलात प्रिव्हियस इयरचं, तर पॅटर्न कसं पण असू दे, क्वेश्चन कसं बी विचारू दे, तुम्ही डील करू शकता. फक्त क्वेश्चन पाठ करू नका. आणि त्याचबरोबर लेटेस्ट जे पॅटर्न आहे त्या पॅटर्नवरती आपल्याला शिकायचं आहे, म्हणजे प्रॅक्टिस करायचं आहे. आजच्या या सेशनमध्ये फर्स्ट मी एक्झाम मध्ये क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं, स्पीडनं क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं हे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन्स डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण एक्सप्लेनेशन पाहू. त्याच्यानंतर एक्झॅक्टली हे क्वेश्चन कोणत्या कन्सेप्ट वरती आहे हे सुद्धा पाहू आपण. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वाईजचे क्वेश्चन पाहणार आहोत. पीवायक्यूच आहेत वाईजचे क्वेश्चन. मला माहिती आहे वाईजचे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इझी आहे, बट जे तुम्हाला येते ते तुम्हाला क्वेश्चन स्पीडनं सॉल्व्ह करता येते का हे मॅटर करते. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे पण हे इम्पॉर्टंट नाही, एवढंच इनफ नाही. तर ते क्वेश्चन किती स्पीडनं क्वेश्चन सॉल्व्ह करता हे अल्टिमेट मॅटर करते. ठीक आहे. कारण का जे तुम्हाला येते ते तुम्ही सॉल्व्ह करणार, पण जे येत नाही ना ते तुम्ही स्किप करणार. त्यासाठी आपल्याला पूर्ण क्वेश्चन पेपर टाइममध्ये विदिन द टाइममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जे जे इझी आहेत ते स्पीडनं सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यानंतर जे अवघड क्वेश्चन्स आहेत त्याला आपल्याला इनफ टाइम द्यायचा आहे. ठीक आहे. तर आजचं आपण पाहणार आहोत वाईजचे क्वेश्चन्स. ओके. हे माझं प्रॅक्टिकली फॉर्म्युलाज आहेत जे की मी एक्झाम देत असताना हे यूज करायचो आणि ह्या टेक्निकनं माझे स्कोर जबरदस्त बूस्ट झालं होतं. ठीक आहे. बघा, इम्प्रूव्ह स्किल म्हणजे काय? बघा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं एक आर्ट आहे. तुम्ही काय करता, 5-10 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलं ना तर असं वाटतं की तुम्हाला हा मी आता तयार आहे फायनल एक्झामसाठी. नाही बाबा, 100 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर तेव्हा कळते की एक्झॅक्टली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, काय वाचायचं आणि काय स्किप करायचं. तेव्हापर्यंत काही कळणार नाही. 5 क्वेश्चन पेपरनं काहीच होणार नाही. ठीक आहे. जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी जे काही स्किल लागते ते तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. ओके. आणि ते इम्प्रूव्ह तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार. ठीक आहे. आता स्कॅनिंग आणि स्कीमिंग फॉर ऍक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय आहे? बघा, क्वेश्चनला बघितल्यानंतर लगेच सुरुवात करायचं नाही, क्वेश्चनला रीड करायचं नाही अजिबात. काय करायचं, क्वेश्चन वरून फक्त नजरेनं ओव्हरव्ह्यू करायचं आहे. स्कॅनिंग म्हणजे तेच, फक्त नजरेनं काय करायचं, क्वेश्चन वरून ओव्हरव्ह्यू करायचं आहे आणि त्यातून फक्त कीवर्ड शोधायचा. ओके. काय करायचं, कीवर्ड शोधायचं आहे. आणि कीवर्डनं जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल त्यामुळे तुमचं स्पीड बूस्ट होईल आणि ॲक्युरेसी पण वाढेल आणि कमी टाइम मध्ये तुम्ही पूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आणि त्यामुळे तुमचं स्कोर सुद्धा बूस्ट होईल. ठीक आहे. काय समजलं, तर क्वेश्चन बघितल्यानंतर क्वेश्चनला वाचायचं नाही तर ओव्हरव्ह्यू करायचा आहे आणि त्यातून कीवर्ड शोधायचा आहे. सपोज आता मी म्हटलं की क्वेश्चन तुम्ही वाचलात, जेव्हापर्यंत वाईस हा शब्द म्हणजे टॉपिकचा शब्द पर्यंत येणार नाही, ते टॉपिकचा शब्द वाचणार नाही ना तेव्हापर्यंत समजणार नाही की एक्झॅक्टली क्वेश्चन कोणत्या टॉपिक रिलेट आहे. जर वाईस हा शब्द जसं तुम्हाला दिसला तसं तुम्हाला क्लिक होते, हा बाबा हे क्वेश्चन वाईसचं क्वेश्चन आहे. तर आपलं काय आहे आता, वाईज हा शब्द कीवर्ड आहे. तर त्यासाठीच प्रत्येक क्वेश्चन मध्ये फक्त कीवर्ड शोधायचं आहे तुम्हाला पहिलं. ठीक आहे. तर कीवर्ड शोधल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे तुमचं कमी टाइम मध्ये पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट होणार आणि त्यामुळे स्कोर सुद्धा बूस्ट होईल. ठीक आहे. तर हे क्वेश्चन डिपार्टमेंट PSI 2021 चा क्वेश्चन आहे आणि पॅसिव्ह म्हणजे वाईजचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये असा दिसतो, बट हेच क्वेश्चन मला एक्झाम मध्ये असा दिसतो. ठीक आहे. बघा, तुम्ही काय करता, आयडेंटिफाय द पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ओके. मग नंतर द सन हॅज पूर्ण वाचणार, मग ऑप्शन नंबर ए पूर्ण वाचणार, ऑप्शन नंबर बी पूर्ण वाचणार, ऑप्शन नंबर सी पूर्ण वाचणार, ऑप्शन नंबर डी पूर्ण वाचणार. काही काही स्टुडंट असतात कन्फर्म सुद्धा करतात, मग एक्झाम संपतो. ठीक आहे. तर हेच क्वेश्चन तुम्हाला असा दिसतो, बट मला क्वेश्चन असा दिसतो, अरे पॅसिव्ह हेच तर आहे कीवर्ड, की हे टॉपिक कोणत्या टॉपिकचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे.
मग नंतर काय आहे, वर्बच सांगणार ना, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, कोणते टेन्स आहे, वर्बच सांगतो ना, सब्जेक्ट सांगणार नाही, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे का, टेन्स कोणता आहे काहीच सांगणार नाही, ऑब्जेक्ट पण सांगणार नाही. काय सांगणार मग, पॅसिव्ह जसं दिसलं तर जम्प ऑन वर्ब, वर्ब सांगतो की ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. त्याच्यानंतर हॅज आहे, मग काय येणार, हॅज बीन येणार. मग ऑप्शन नंबर फर्स्ट इज आहे, तर हे कीवर्ड आहे, संपलं कटलं. ऑप्शन नंबर 2 हॅज बीन आहे. ऑप्शन नंबर 3 हॅड बीन येते का, नाही येणार. वॉज येते का, नाही येणार. काय येणार, ऑप्शन नंबर हॅज बीन. ऑप्शन नंबर काय आहे, बी याचं आन्सर आहे. तुम्हाला हे क्वेश्चन असा दिसतो, बट मी असा सॉल्व्ह करतो. ठीक आहे, समजलं का, मला काय सांगायचं आहे, क्वेश्चन कडे बघितल्यानंतर क्वेश्चन वाचायला सुरुवात करायचं अजिबात नाही. क्वेश्चन बघितलं की ओव्हरव्ह्यू करायचं फक्त. बघा हेच तर कीवर्ड आहे, पॅसिव्ह, हॅज आणि काय, इज, हॅज बीन, हॅड बीन, वॉज, हेच तर कीवर्ड आहे. मग हेच तर कीवर्ड इथं आहे, मग फक्त कीवर्ड वाचायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, बरं ह्याच्यासाठी, हे करण्यासाठी आपल्याला आता कीवर्ड्स, कोणते असे कीवर्ड्स आहेत वाईजचं क्वेश्चन स्पीड मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी, आपण ते कीवर्ड्स बघू आपण. ओके, बघा वाईजचं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर हे ऍक्टिव्हाइज पॅसिव्हचे काही महत्वाचे कीवर्ड्स आहेत, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. माहितीच नाही तर अक्षरशः पाठच पाहिजे तुम्हाला. क्वेश्चन बघितल्यानंतर फायर करण्यासाठी, क्वेश्चनला स्पीड मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळं कीवर्ड्स तोंडपाठ करणं आवश्यक आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा मी एक्सप्लेन करणार आहे कीवर्ड्स. ओके, हे बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचं ऍक्टिव्हचे स्ट्रक्चर असेल तर V1 V5 हेल्पिंग वर्ब डू डज बेस व वेल. ठीक आहे, आणि पॅसिव्ह स्ट्रक्चर काय येणार, am is are V3. सिंपल पास्ट टेन्सचं ऍक्टिव्ह V2 हेल्पिंग वर्ब डीड बेस ऑफ येणार, पॅसिव्ह मध्ये वॉज वर V3. ठीक आहे, सिंपल फ्युचर टेन्स शाल विल बेस ऑफ, आणि पॅसिव्ह मध्ये काय होणार, शाल बी विल बी V3. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स am is are V4 ऍक्टिव्ह मध्ये, पॅसिव्ह मध्ये काय होणार, am is are being V3 येणार. पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये ऍक्टिव्ह मध्ये वॉज वर V4 आणि वॉज वर being V3 येणार, आणि फ्युचर कंटिन्यू टेन्स फक्त ऍक्टिव्ह होणार आहे, शाल बी विल बी V4 असणार आहे, पॅसिव्ह होणार नाही. ठीक आहे, इकडे बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स ऍक्टिव्ह मध्ये हॅव हॅज V3 आणि पॅसिव्ह मध्ये हॅव बीन हॅज बीन V3, आणि पास्ट परफेक्ट टेन्स ऍक्टिव्ह मध्ये हॅड V3 आणि पॅसिव्ह मध्ये हॅड बीन V3, आणि फ्युचर परफेक्ट टेन्स ऍक्टिव्ह मध्ये शाल हॅव विल हॅव V3 आणि पॅसिव्ह मध्ये शाल हॅव बीन विल हॅव बीन V3. ठीक आहे, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स पॅसिव्ह होत नाही. आता का होत नाही मी तर नाही सांगणार, लेक्चर मध्ये सांगणार. ठीक आहे, ऍक्टिव्हचा फॉर्म्युला काय आहे हे बघून घेऊ. हॅव बीन हॅज बीन V4, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचं हॅड बीन V4, आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्सचं शाल हॅव बीन विल हॅव बीन V4 आहे. ठीक आहे, हे सर्व तोंडपाठ करणं आवश्यक आहे तुम्ही. ठीक आहे, हे बघा मोस्ट इम्पॉर्टंट मॉडेलचे कीवर्ड्स आहेत, सिंपल मॉडेल आणि परफेक्ट मॉडेल. सिंपल मॉडेल मध्ये कॅनच्या नंतर बेस ऑफ येते कधी पण. ठीक आहे, ऍक्टिव्ह मध्ये कॅन आणि पॅसिव्ह मध्ये कॅन बी V3 आहे, त्याच्यानंतर V3 आहे आणि इकडे बेस ऑफ आहे. ओके, कॅनचं कॅन बी, कुडचं कुड बी, शालचं शाल बी, विलचं विल बी, शुडचं शुड बी, वुडचं वुड बी, मेचं मे बी, माईटचं माईट बी, मस्टचं मस्ट बी, आउट टूचं आउट टू बी, नीडचं नीड बी, डेअरचं डेअर बी, यूज टूचं यूज टू बी. इकडे परफेक्ट बघा, कुड हॅव ऍक्टिव्हचं कुड हॅव, पॅसिव्ह मध्ये कुड हॅव बीन, शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आणि काय शुड हॅव बीन, वुड हॅव बीन, मे हॅव बीन, might have been, must have been, ought to have been, need have been, dare have been, आणि used to have been. हे सगळं तोंडपाठ असणं आवश्यक आहे. प्रोनाउन बघू आपण. ठीक आहे, हे बघा लक्षात द्या, सेंटेन्स मध्ये वर्ब असतो ना, वर्बच्या आधी सब्जेक्ट प्रोनाउन येतात, ऍक्टिव्ह असतो ते पॅसिव्ह असतो. ठीक आहे, वर्बच्या आधी वाक्यात वर्बच्या आधी सब्जेक्ट प्रोनाउन येतात आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन येतात. एवढं समजलं. जसं की ही, आता ही सब्जेक्ट प्रोनाउन आहे, त्याचं ऑब्जेक्ट प्रोनाउन काय आहे, हिम आहे. शीचं काय होणार, हर होणार. इटचं काय होणार, इटच राहणार. ठीक आहे, आणि आयचं मी होणार, वीचं अस होणार, देचं देम होणार, यूचं यूज राहणार, आणि एनी नाव म्हणजे कोणतंही नाव नसेल, प्रॉपर नाव नसेल तर पॅसिव्ह मध्ये सुद्धा तेच प्रॉपर नाव येईल. ओके, दुसरं बघा, आता हे काय आहे, ही हेल्प्स मी, हे काय आहे, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. बघा हे वर्ब आहे, बरोबर आहे ना, वर्बच्या आधी सब्जेक्ट प्रोनाउन आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन. ठीक आहे, पॅसिव्ह मध्ये काय होणार, आय एम हेल्प बाय हिम. हे बघा हे वर्ब आहे, वर्बच्या आधी सब्जेक्ट प्रोनाउन आणि वर्बच्या नंतर काय आहे, हिम ऑब्जेक्ट प्रोनाउन. लक्षात ठेवा.
तर वर्ब असेल एक वाक्यात, वर्बच्या आधी सब्जेक्ट प्रोनाउन येतो आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन येतात. पॅसिव्ह असू दे किंवा ऍक्टिव्ह असू दे, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, चलो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यानंतर हे क्वेश्चन कोणत्या कन्सेप्ट वरती आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके, चलो क्वेश्चन नंबर 261 वॉइस जम्प ऑन वर्ब सिंपल पास्ट टेन्स वॉज वर V3 पाहिजे. वॉज वर V3 आहे, हॅज येणार का? नाही येणार, नाही येणार. ऑप्शन नंबर काय? फर्स्ट आहे आन्सर. ठीक आहे, बघा आपले कीवर्ड्स काय आहेत. काय करणार, हे सगळं वाचणार का? सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस असं वाचणार का? नाही. फक्त काय करायचं, क्वेश्चन फक्त डोळ्यांनी ओव्हरव्ह्यू करायचं आणि म्हणजे स्कॅन करायचं, तर आपले कीवर्ड्स काय? व्हॉइस आहे. बाकीचं काहीच वाचायचं नाही तुम्हाला. ठीक आहे, व्हॉइस नंतर काय करायचं? जस्ट जम्प ऑन वर्ब. आणि हे सब्जेक्ट माहित नाही तुम्हाला, ऑब्जेक्ट माहित नाही, काहीच बघायचं नाही. फक्त काय करायचं? वर्ब वरती डायरेक्ट वर्ब जम्प करायचं. ओके, आता हे वर्बच सांगणार ना आपले टेन्स कोणता आहे. मग वर्ब मध्ये काय आहे? V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह स्ट्रक्चर काय आहे? एम. पॅसिव्ह स्ट्रक्चर काय आहे? वॉज वर V3 पाहिजे. एक तर वॉज V3 किंवा वर V3 पाहिजे. बरोबर आहे ना? तर मग हे V2 आहे, तर काय पाहिजे आपल्याला? वॉज V3 हे आहे. हॅज येणार का? हे तर प्रेझेंट आहे. फ्युचर आहे, तर हे तर प्रेझेंट आहे, म्हणून ऑप्शन तिन्ही पण गेले. ऑप्शन नंबर काय? फर्स्ट आहे. मग आपण काय करायचं आपल्याला? मग विचार करा, सब्जेक्ट वाचायचं गरज पडलं का? ऑब्जेक्ट वाचायचं गरज पडलं का? असं काहीतरी वाचायचं गरज पडलं का? काय फक्त 3 ते 4 वर्ड्स वाचून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. बघा व्हॉइस आहे, जम्प ऑन वर्ब, कारण की वर्बच सांगते ना टेन्स कोणता आहे, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे सांगते. सब्जेक्ट पण सांगणार नाही, ऑब्जेक्ट पण सांगणार नाही. ठीक आहे, हे तर फिक्स पॅटर्न आहे. ऑब्जेक्ट इकडे येतो, सब्जेक्ट तिकडे जातो, हे सगळ्या गोष्टी पॅटर्न फिक्स आहेत ना. मग बाय लागलं का? हे सगळं काय बघायचं नाही. फक्त काय करायचं, 100% त्यांना इथं चुकीचं आणणार आहे. एखादा पर्सेंट कधी ना कधी तर असं गरज पडेल आपल्याला, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वाचायचं गरज पडेल. बट इन जनरल आपल्याला काय, फक्त वर्ब वाचूनच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. कारण का एवढं करायचं आपल्याला? कमीत कमी टाइम मध्ये आपल्याला स्पीड मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, तरच आपण आउट ऑफ स्कोर घेऊ शकतो किंवा पूर्ण पेपर टाइम मध्ये सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्ही एक्झाम मध्ये प्रत्येक गोष्ट जर वाचत असाल तर तुमचं पेपर सॉल्व्ह होणार नाही टाइम मध्ये आणि त्यामुळे तुमचं स्कोर सुद्धा बूस्ट होणार नाही. ठीक आहे, जे काही हे सगळ्या गोष्टी पॅटर्न फिक्स असतात, बरोबर आहे ना. तर एक्झाम मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घेऊन सॉल्व्ह करायचं नाहीये, फक्त काय करायचंय, डोळ्यांनीच सॉल्व्ह करायचंय. वाय? जे हुशार विद्यार्थी असतात, जे टॉपर्स असतात, असंच होत नाही. तिथं प्रत्येक गोष्ट वाचत नाही. कारण का प्रत्येक गोष्ट वाचत नाही? कारण की सगळ्या गोष्टी फिक्स असतात पॅटर्न. तर तुम्हाला काय करायचं, फक्त ओव्हरव्ह्यू करायचा क्वेश्चनला आणि कीवर्ड शोधूनच तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. हे सगळ्या गोष्टी कधी कळेल, ज्यावेळेस तुमचं अभ्यास करत असताना हे सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी एकदम स्ट्रॉंग पाहिजे, तरच हे पेपर म्हणजे आपल्याला हे पद्धत तुम्हाला वापरता येते. ठीक आहे, मग हे कशावर होतं? सिंपल आपल्या कीवर्ड्सवर होतं ना. काय आहे? सिंपल पास्ट टेन्सचे कीवर्ड्स काय आहेत? सिंपल पास्ट टेन्सचं हे बघा, V2 आहे, हेल्पिंग वर्ब डिड आहे आणि त्याच्यानंतर बेस वर्ब येईल. ओके, आणि काय आहे? पॅसिव्ह काय आहे? वॉज वर V3 आहे पॅसिव्ह. ठीक आहे, मग सेम असं सगळेच तुम्हाला हे सगळे कीवर्ड्स तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. पाठच नाही तर तोंड पाठ असणं आवश्यक आहे. कारण का? तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी स्पीड लागतो एक्झाम मध्ये, तर स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी हे सर्व गोष्टी तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 262 आहे, व्हॉइस जम्प ऑन वर्ब. हे पास्ट कंटिन्यू टेन्स आहे. तर काय पास्ट कंटिन्यू टेन्स आहे? तर हे पास्ट कंटिन्यू टेन्स आहे. हे हॅज येणार नाही, हे V2 आहे, हे विल बी येणार नाही. तर ऑप्शन नंबर काय? फर्स्ट आहे आन्सर. बघा कीवर्ड्स काय आहेत. कीवर्ड्स काय आहेत? व्हॉइस. हे काय वाचायचं का? सिलेक्ट द ऑप्शन्स वगैरे. फक्त कीवर्ड्स काय आहे? फक्त व्हॉइस. ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे पण बघणार नाही, फक्त व्हॉइस बघणार आहे. कारण की इथं सांगणार आहे सेंटेन्स मध्ये हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. ठीक आहे, ऍडिशनल गोष्टी वाचून मला टाइम वेस्ट करायचं नाही, तुम्हाला पण. ओके, तर काय करायचं मग? जम्प ऑन वर्ब, जस्ट जम्प ऑन वर्ब, नथिंग एल्स. काहीच वाचायचं नाही तुम्हाला. ओके, तर वर्बच सांगतो हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. तर बघ, वॉज बिंग V3 आहे, याचा अर्थ पास्ट कंटिन्यू टेन्सचं हे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. तर पास्ट कंटिन्यू टेन्सचं ऍक्टिव्ह स्ट्रक्चर काय असणार? वॉज V4 किंवा वर V4 असणार. मग चेक करायचं आपल्याला. बघा, वॉज आहे ना, इथंच V4 आहे. हॅज येईल का? हे तर प्रेझेंट आहे, बरोबर आहे ना, म्हणून हे कॅन्सल. इथं V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून हे कॅन्सल. विल बी येणार का? पास्ट मध्ये नाही, हे कॅन्सल. काय करतो आपण? फक्त आणि फक्त वर्ब चेक करत आहोत आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत. तर हे बाकीचं काहीच वाचायचं नाही.
100% इथंच त्यांना हिरर बनवू शकतो. कधी खूप रेअरली असं होतं की हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट चेंज करत नाही. जेव्हापर्यंत हे परफेक्ट असेल, सगळे 2 ऑप्शन मध्ये एक्झॅक्टली परफेक्ट असेल स्ट्रक्चर, तेव्हा तुम्ही सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट चेक करायचा असते. अदरवाइज चेक करू नका, वेस्ट करू नका टाइम तुम्ही. ठीक आहे, ओके, समजलं. कशावर बेस होतं? हे पास्ट कंटिन्यू टेन्सवर होतं. मग इथं बघा, हे पास्ट कंटिन्यू टेन्स कोणतं होतं फॉर्म्युला? वॉज वर V4 आणि पॅसिव्हचं काय आहे? वॉज वर बिंग V3 आहे. ठीक आहे, मग बाकीचं सर्व तुम्ही पाठ करून घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 263. व्हॉइस जम्प ऑन वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, एकतर V1 आणि V5 येतो. ठीक आहे, इथं हे येणार नाही, इज येणार नाही, इथं V1 येणार नाहीये, इथं प्लेइंग येणार नाही, प्लेस आहे. ऑप्शन नंबर काय? 4 आहे आन्सर. ठीक आहे, चलो बघा, पहिले कीवर्ड काय? व्हॉइस जम्प ऑन वर्ब इज V3 आहे. इज V3 कधी येतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचं हे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे, कारण की पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये फॉर्म्युला काय आहे? एम V3 इज V3 आणि आर V3, म्हणजे एम इज आर V3 पाहिजे. मग एम इज आर V3 आहे ना, बरोबर आहे ना? ओके, एम इज आर V3 आहे, तर आपल्याला काय पाहिजे आता? एकतर V1 पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह स्ट्रक्चर काय आहे? एकतर V1 पाहिजे या एकतर V5 पाहिजे. ठीक आहे, मग इथं इज येईल का? हे परत पॅसिव्ह स्ट्रक्चर नाही, हे ना कॅन्सल. ठीक आहे, इथं प्ले आहे. ओके, हे प्ले आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V1 येतो, बट इथं सब्जेक्ट काय आहे? हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. म्हणजे सिंग्युलर व्यक्तीसाठी, सिंग्युलर नावसाठी काय लागतो? काय असतो? V5 असतो. वर्ब काय असतो? V5. म्हणजे वर्बच्या शेवटीला काय लागतो? S लागतो. बरोबर, ह्याला म्हणतात V5 म्हणतात. वर्बच्या शेवटीला S लागतो. कधी लागतो? थर्ड पर्सन सिंग्युलर असेल सब्जेक्ट तर वर्बला S लागतो, त्याला म्हणतात V5 म्हणतात. मग हा कोण आहे? वर्ब थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. तर इथं काय आहे? प्लेइंग येईल का? नाही. इतर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तर प्लेइंग येईल का? नाही. तर इथं काय? प्लेज आहे, म्हणजे V5 आहे. वर्बच्या शेवटीला S लागलेला आहे, कारण की हे सब्जेक्ट काय आहे आता? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ओके, एवढं समजलं. चला, हे सिंपल कशावरती आहे? फक्त ह्या फॉर्म्युला बेसवरती आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं काय आहे? एक तर ऍक्टिव्हचं स्ट्रक्चर काय आहे? V1 V5 हेल्पिंग वर्ब डू डज बेस वर्ब आहे, आणि पॅसिव्ह स्ट्रक्चर काय आहे? एम इज आर V4 आहे. ठीक आहे, बाकीचे सर्व तुम्हाला हे पाठ करावे लागेल. ओके, क्वेश्चन नंबर 264 आहे. व्हॉइस जम्प ऑन वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स इज होईल. इज लव्हिंग येणार नाही, वॉज येणार नाही आणि लव येणार नाही. तर ऑप्शन नंबर काय? फर्स्ट आहे आन्सर. ठीक आहे, बघा कीवर्ड्स काय आहेत? कीवर्ड्स आहे व्हॉइस जम्प ऑन वर्ब. सब्जेक्ट माहित नाही तुम्हाला, ऑब्जेक्ट माहित नाही, काय आहे? वर्ब. आणि वर्ब कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, कारण का हे V5 आहे. V5 म्हणजे काय? वर्बच्या शेवटीला S लागतो. तर हे आहे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, आणि पॅसिव्ह स्ट्रक्चर काय असणार? एम V3 इज E3 किंवा आर V3, म्हणजे काय? एम इज आर V3 पाहिजे. मग इथं इज आहे, V3 आहे. इज V3 आहे का? V4 आहे, म्हणून हे कटलं. वॉज हे पास्ट आहे, म्हणून कटलं. इज V3 आहे का? नाही, म्हणून हे कटलं. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर काय? इज V3 आहे इथं, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. आता तुम्हाला हे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कन्फर्म करायचं अजिबात नाही, कारण का हे 100% चुकीचं आहेत ना. तर ऑप्शन एकच हे 100% बरोबर आहे ना, ऑप्शन एकच बरोबर आहे. मग बाकीचं कशाला वाचत बसायचं? हे सगळ्या गोष्टी असं सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस, हे सगळं फिक्स पॅटर्न असतो. तर हे मी परत परत का सांगतोय? बाबा हे वाचूच नका तुम्ही, कारण का तुमचं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होत नाही, हे तुमचं कम्प्लीट आहे ना, तर ह्याच्यासाठी होत नाही, कारण की तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक गोष्ट वाचून मग सॉल्व्ह करता. काही जण असे असतात ना, परत परत ते वाचतात, परत परत रिपीट करतात. अरे रिपीट करायचं गरज नाही, याचा अर्थ एकच सिंपल आहे की तुमचा अभ्यास प्रॉपर नाहीये तुमचं. ठीक आहे, तर काय करायचं? तुमचा अभ्यास प्रॉपर असेल ना, तर कोणतेही व्यक्ती असं सॉल्व्ह करणार, मी जसं सॉल्व्ह करत आहे. फक्त क्वेश्चन कडे बघणार, स्कॅन करणार, फक्त म्हणजे डोळ्यांना त्याच्यावरती नजर फिरवणार, स्कॅनिंग स्किमिंग करणार आणि क्वेश्चन सॉल्व्ह करणार. ठीक आहे, त्यामुळे काय होतं? तुमचं स्पीड वाढेल, क्वेश्चन पेपर टाइम मध्ये सॉल्व्ह होईल. ओके, चलो, हे कशावर बेस होतं? फक्त आपल्या कीवर्ड्सवर बेस होतं. काय? कीवर्ड्सवर. हे बघा, हे आपले कीवर्ड्स आहेत, ऍक्टिव्ह पॅसिव्हचे कीवर्ड्स आहेत टेन्स बेसवरती. हे सगळे कीवर्ड्स तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. टेन्स कोणतं होतं? टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स होतं, म्हणजे V1 V5 हेल्पिंग वर्ब डू डज बेस वर्ब, आणि पॅसिव्हचं स्ट्रक्चर काय आहे? एम इज आर V3 आहे. क्वेश्चन नंबर 265. व्हॉइस जम्प ऑन वर्ब सिंपल पास्ट टेन्स आहे, V2 पाहिजे. हॅज येणार नाही, इज येणार नाही, विल येणार नाही, रोट आहे, V2 आहे. ऑप्शन नंबर काय? 4 आहे आन्सर. ठीक आहे, चलो बघा काय आहे? व्हॉइस जम्प ऑन वर्ब वॉज रिटर्न आहे ना, कोणतं टेन्स आहे आता?
टेन्स कोणता आहे? सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? पॅसिव्ह आहे, कारण का वॉज V3 आणि वर V3 आहे, वॉज V3 आहे. तर आपल्याला काय पाहिजे? ऍक्टिव्ह पाहिजे, म्हणजे V2 पाहिजे. सिम्पल पास्ट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह मध्ये V2 येतो, V2. ओके, आता हॅज येणार ना? प्रेझेंट आहे, येणार का? नाही. इज येणार का? नाही, इज प्रेझेंट आहे. ओके, विल येणार का? फ्युचर आहे, येणार नाही. तर काय? रोट आहे, इथं V2 आहे, सिम्पल पास्ट टेन्स. ऑप्शन नंबर 4 आहे. बाकीचं काही वाचायचं गरज आहे का? नाही, हे सगळं काही वाचायचं नाही तुम्हाला, बस. ओके, सिम्पल कशावर बेस होत आहे? क्वेश्चन कशावर बेस होतं? हे फक्त हे फॉर्म्युला बेसवर होतं, बरोबर आहे ना? मग हे फॉर्म्युला तुम्हाला एक्झॅक्टली सगळं फॉर्म्युला मगअप करायचं आहे, ठीक आहे? आणि हे समजून घेण्यासाठी असं काही नाहीये, ठीक आहे? एकदा दोनदा तुम्ही जर मगअप केला, पाठ केला, तर इझी समजून जातं तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं. मग हे सिम्पल पास्ट टेन्स होतं ना? सिम्पल पास्ट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह मध्ये काय असतो? V2 येतो, ठीक आहे? आणि हेल्पिंग वर्ब डीड आहे, त्याच्यानंतर बेस वर्ब लागतो. आणि पॅसिव्ह मध्ये वॉज वर V3 आहे, ठीक आहे? बाकीचे तुम्ही सर्व व्यवस्थित तुम्ही याचं वाचून घ्या. क्वेश्चन नंबर 266, वॉइस जम्प ऑन वर्ब सिम्पल पास्ट टेन्स ऍक्टिव्ह आहे, वॉज वर V3 पाहिजे. वॉज वर V3 नाहीये, हे नाहीये, हे V2 आहे, वॉज V3 आहे, विल येणार नाही. तर ऑप्शन नंबर काय? थर्ड आहे आन्सर, ठीक आहे? चला बघा काय करणार. वॉइस जम्प ऑन वर्ब सिम्पल पास्ट टेन्स आहे, कारण का वर्ब वरती काय विचार, मग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काहीच बघायचं नाही. तुम्ही असं स्टार्ट करताना सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन द पॅसिव्ह वॉइस. हे चुकीचं आहे पद्धत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचायचं नाहीये. काय करायचं? फक्त एवढे स्टेटमेंट मधून फक्त हे एकच शब्द स्कॅन करायचा तुम्हाला, ठीक आहे? ओव्हरव्ह्यू केल्यानंतर एक वॉइस दिसला ना, डायरेक्ट जम्प करायचं कुठं? वर्ब वरती. सब्जेक्ट बघायचं नाही, नाही ऑब्जेक्ट बघायचं. हे सगळे फिक्स असतात. हे सब्जेक्ट कडे जाते, ऑब्जेक्ट कडे जाते. हे लहान मुलांची गोष्टी आहे, ठीक आहे? बघा हा म्हणजे कारण का इथं का बघायचं वर्बला? कारण वर्बच सांगतो ना तो ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, किंवा तो टेन्स कोणता आहे. तर हे कोणता आहे? V2 आहे. V2 सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग सिम्पल पास्ट टेन्स असेल तर सिम्पल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह स्ट्रक्चर काय आहे? वॉज V3 किंवा वर V3 पाहिजे. मग वॉज V3 आहे का? नाही. बिंग आहे का? नाही. हे कंटिन्युअस मध्ये येतो बिंग पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये, म्हणून कॅन्सल. हे V2 आहे, हे V2 आहे, V2 आहे म्हणून हे कॅन्सल. वॉज V3 आहे ना, हे वॉज V3 आणि विल आहे, हे तर फ्युचर मध्ये आहे म्हणून हे कॅन्सल. तर वॉज V3 बरोबर आहे ना? बाकीचं काहीच वाचायचं नाही, कन्फर्म करायचं आपल्याला, ठीक आहे? कारण की आन्सर इथंच भेटलेला आहे. मूव्ह ऑन. जसं आन्सर भेटलंय तसं तुम्हाला समोर जायचं. ओके, ऑप्शन नंबर 3 कशावर बेस होतं? टेन्सवर बेस होतं ना. मग आपले हे फक्त कीवर्ड्स बेसवर होतं. मग करा तुम्ही कीवर्ड्स परफेक्ट, ठीक आहे? सिम्पल पास्ट टेन्सचं V2 हेल्पिंग वर्ब डीड बेस वर्ब हे ऍक्टिव्ह मध्ये आहे. पॅसिव्ह मध्ये काय त्याचा फॉर्म्युला आहे? वॉज वर V3 पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 267, वॉइस जम्प ऑन वर्ब कुड हॅव V3 आहे, कुड हॅव बीन पाहिजे. कुड बी होणार नाही, कुड हॅव बीन आहे. इथं कुड हॅव बीन आहे का? नाही, कुड हॅव आहे फक्त, हे नाही. तर ऑप्शन नंबर काय? सेकंड आहे आन्सर, ठीक आहे? चला बघा कीवर्ड्स बघा काय कीवर्ड्स. वॉइस जम्प ऑन वर्ब कुड हॅव V3 आहे. आता हे पास्ट मॉडेलचं परफेक्ट काय आहे? परफेक्ट मॉडेल्स आहेत. काय आहेत? परफेक्ट मॉडेल्स आहेत. परफेक्ट मॉडेल्स मध्ये काय असतो? कुड हॅव V3 हे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. पॅसिव्ह स्ट्रक्चर काय असणार आता? कुड हॅव बीन V3 आहे. परफेक्ट मध्ये बीन हा पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये येतो, ठीक आहे? बरोबर आहे ना? मग इथं कुड हॅव बीन कुठं आहे? कुड बी येईल का? नाही, हे कॅन्सल, ठीक आहे? कुड हॅव बीन इथं आहे आणि V3 आहे. ओके, होल्ड, इथं थांबायचं आता आपल्याला, ठीक आहे? इथं कुड हॅव बीन आहे का? हॅव बीन आहे म्हणून हे कॅन्सल. इथं काय? कुड हॅव V3 आहे. आता कुड हॅव बीन आहे का म्हणून हे कॅन्सल आहे. तर ऑप्शन नंबर काय? एकच राहिला. ऑप्शन नंबर काय? सेकंड आहे. मग हे बाकीचं वाचायचं का? नाही, तुम्हाला अजिबात वाचायचं नाहीये. बघा तिथं ऑनलाईन एक्झाम मध्ये आहे ना, आता हे TCS कोणतं आहे? तलाठी TCS 2023 आहे. ऑनलाईन मध्ये तर टाइम नसतो, ठीक आहे? तर तुम्हाला क्वेश्चन पेपर टाइम मध्ये सॉल्व्ह करायचा असेल तर बेस्ट ऑप्शन काय? फक्त कीवर्ड शोधूनच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी बाकीच्या गोष्टी फिक्स असतात. ओके, बघा आपले कीवर्ड्स काय आहेत? हे आहे मॉडेल्स कीवर्ड्स, ठीक आहे? हे आहे सिम्पल मॉडेल्स आहेत आणि हे आहे परफेक्ट मॉडेल्स. परफेक्ट मॉडेल्स मध्ये काय असतो? हॅव लागतो, ठीक आहे? परफेक्ट म्हणजे काय? हॅव येतो. आता परफेक्ट मॉडेल म्हणजे काय? हे मॉडेल आणि हॅव आणि V3, ठीक आहे? हे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे फिक्स आहे. काय येणार परफेक्ट मॉडेल मध्ये? जसं होतं की कुड हॅव V3 आहे ना, तर इथं काय येणार? मॉडेल हॅव आणि प्लस बीन आणि V3 येणार. काय समजलं तुम्हाला?
हे सिंपल मॉडेल आहे, फक्त मॉडेल आणि बेस वर्ब लागतो आणि बेस वर्बचं सिंपल मॉडेल मध्ये त्याच्यानंतर मॉडेल बी आणि V3 आहे. बट इथं परफेक्ट मॉडेल आहे ना, परफेक्ट मॉडेल म्हणजे काय असतो, हॅव लागतो, मॉडेलच्या नंतर हॅव आणि V3 येतो. ऍक्टिव्ह मध्ये काय येणार, मॉडेल आणि हॅव V3 येणार, बरोबर आहे ना. आणि पॅसिव्ह मध्ये काय होणार, हे मॉडेल हॅव आणि प्लस बीन आणि प्लस V3 येणार. हे आपलं स्ट्रक्चर आहे. मग काय होतं इथं, ऍक्टिव्हचं काय होतं, कुड हॅव V3 होतं ना, मग पॅसिव्हचं काय होणार, कुड हॅव बीन V3 येणार. क्वेश्चन नंबर 268, व्हॉइस जम्प ऑन वर्ब सिंपल पास्ट टेन्स आहे, वॉज वर V3 पाहिजे. वॉज वर V3 आहे, वॉज V3 आहे, वॉज V4 आहे म्हणून हे कॅन्सल, हे V2 आहे म्हणून हे कॅन्सल. ठीक आहे. आता इथं काय आहे, अंकल काय पाहिजे, इथं अंकल येणार नाही तर हे काय, हे कॅन्सल आहे, कारण की इथं अंकल आहे तर इथं शी येणार, इथं शी येणार ना, इथं ऑब्जेक्टचं काय होणार, इथं सब्जेक्टच्या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर काय, सेकंड आहे आन्सर. ठीक आहे. चला बघा कीवर्ड्स काय आहे. व्हॉइस जम्प ऑन वर्ब कोणतं टेन्स आहे. आता हे याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह काही नाहीये. ठीक आहे. हे तर स्टेट वर्ड आहे, स्टेट सेंटेन्स आहे, तर याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह होणार नाही. हे जसं आहे तसंच असणार. काय आहे, जसं आहे तसंच असणार. बघा जसं आहे तसंच असणार. ओके, एवढं समजलं. मग इथं काय, लुक सिंपल पास्ट टेन्स V2 आहे. मग V2 चं काय असणार, पॅसिव्ह स्ट्रक्चर वॉज वर V3 असणार. इथं वॉज आहे, V3 आहे, बरोबर आहे ना. इथं वॉज आहे, V3 आहे, बरोबर आहे. इथं वॉज V4 आहे म्हणून हे कॅन्सल. आणि दुसरं काय आहे, इथं सिंपल पास्ट टेन्स V2 आहे म्हणून हे कॅन्सल. दोन गेलं. आता आपल्याला गरज आहे सब्जेक्ट कोण आहे आणि ऑब्जेक्ट कोण आहे, बरोबर आहे ना, हे चेक करावं लागेल. कारण की आता बघा वर्बनं आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं, बरोबर आहे ना, तर हे दोन ऑप्शन कटलेत. बट हे ऑप्शन कटत नाहीत ऍज अ वर्बनं क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर. हा, तर आता काय करायचं आपल्याला, ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट चेक करायचं आहे. ओके, जेव्हापर्यंत रिक्वायरमेंट वाटत नाही की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काय आहे तेव्हापर्यंत अजिबात वाचायचं नाही. ठीक आहे. मग आता हर अंकल आहे, हर अंकल इकडे येईल, हर इकडे येईल म्हणजे शी येईल. मग इथे शी आहे, अंकल येणार का, इथं नाही येणार. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर काय, सी आल्यामुळे ऑप्शन नंबर काय, सेकंड आहे आन्सर. कारण का, हे ऑब्जेक्टचं सब्जेक्टच्या ठिकाणी येणार आणि सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाणार. ओके, म्हणून ऑप्शन नंबर काय, सेकंड आहे. सिंपल काय होतं, सिंपल पास्ट टेन्स बेसवर होतं, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये ह्याच्यामध्ये का व्हॉइस होत नाही, अरे भाई ह्याच्यामध्ये हे आहे स्टेट वर्ड आणि स्टेट सेंटेन्स आहे, स्टेट सेंटेन्स व्हॉइस होत नाहीये, याच्यामध्ये ऑब्जेक्टच नाहीये. ओके, चलो हे कशावर बेस होतं, फक्त या कीवर्ड्स वर होतं. कोणतं टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आहे. बघा सिंपल पास्ट टेन्स काय आहे, V2 आहे. ऍक्टिव्ह मध्ये काय येतो, V2 हेल्पिंग वर्ड डीड बेस वर्ब. आणि पॅसिव्ह मध्ये काय येतो, वॉज वर V3 येतो. क्वेश्चन नंबर 269 हे आहे व्हॉइस जम्प ऑन वर्ब. टू आहे आणि टू बी पाहिजे. इथं आहे का टू बी, म्हणून हे कॅन्सल. ठीक आहे. इथं टू बी आहे का, नाही. इथं टू बी आहे का, नाही. इथं कोण आहे, टू बी आहे. ऑप्शन नंबर काय, 4 आहे याचा आन्सर. ठीक आहे. बघा कन्सेप्ट बघू आता. हे बघा आहे ना, व्हॉइस इट इज अ टाइम टू, हे आहे इन्फिनेटिव्ह बेस वर्ब लागतो. टू च्या नंतर कोण येतो, बेस वर्ब लागतो. आणि टू असेल तर पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय येणार, टू बी येणार. ठीक आहे. मग टू असेल तर काय, टू बी येणार. इथं टू बी आहे का, नाही, हे कॅन्सल आहे. ओके, त्याच्यानंतर इथं टू बी आहे का, म्हणून हे कॅन्सल आहे. ओके, त्याच्यानंतर इथं टू बी आहे का, नाही, हे पण कॅन्सल. इथं कोण आहे, टू बी आहे. ओके, जरी सपोज इन केस जर इथे टू बी असला असता, इन केस इथे टू बी असला असता. ओके, बट V3 नसेल ना, तर हे म्हणून हे कॅन्सल. इन केस जर हे V2 असला असता, इथं पण हे इथं V2 असला असता आणि इथं असला असता ऑफ, काय असला असता, ऑफ, दुसरं काय प्रिपोजिशन असला असता, तेव्हा सुद्धा हे चुकीचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये काय येतं, फॉर येतो. या स्ट्रक्चर मध्ये काय येणार, फॉर येणार. ह्याचं आता कन्सेप्ट एक्झॅक्टली ते काय कन्सेप्ट आहे, इट इज अ टाइम आणि टू नंतर बेस वर्ब लागतो. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट काय बघू आपण. बघा कन्सेप्ट काय आहे, हे बघा. ऍक्टिव्ह मध्ये काय असतो, इट इज अ टाइम, टू आणि बेस वर्ब आणि ऑब्जेक्ट असतो, बरोबर आहे ना. हे तुम्ही पाठच करून ठेवा. इट इज अ टाइम टू आणि बेस वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल तर काय होणार, इट इज अ टाइम फॉर येणार. आणि फॉरच्या नंतर हे फिक्स प्रिपोजिशन आहे बरं. फॉर पण लक्षात ठेवा, कधी कधी टू बी देतो, टू बी V3 देतो, तर कधी कधी ऑफ देतो,
बरोबर आहे ना. कधी फॉर देतो आणि कधी अबाउट देतो, ठीक आहे, आणि कधी कधी फॉर येणार नाही असं देतो, फॉरच देत नाही. तर काय पाहिजे आपल्याला प्रिपोजिशन, इट इज अ टाइम टू बेस ऑफ ऑब्जेक्ट. या पॅटर्न मध्ये पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय पाहिजे, फॉर पाहिजे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येईल आणि त्याच्यानंतर काय, टू बी आणि V3 येईल. ठीक आहे. इट इज अ टाइम ओपन द शॉप. इट इज अ टाइम फॉर व्हॉट फॉर शॉप टू बी ओपन. ओके, एवढं समजलं. इथं बघा, इट इज अ टाइम टू टेक एक्सरसाइज. आता पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय असणार, इट इज अ टाइम फॉर व्हॉट फॉर एक्सरसाइज टू बी टेकन. असं टू बी टेकन ऑब्जेक्ट इथं येईल फॉरच्या नंतर, मग नंतर टू बी आणि टेकन. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर हे पण क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. ओके, क्वेश्चन नंबर 270 आहे. व्हॉइस जम्प ऑन वर्ब प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव बीन हॅज बीन पाहिजे. हॅड बीन येणार नाही, हॅज बीन येईल, हॅड येणार नाही, वॉज येणार नाही. ऑप्शन नंबर काय, सेकंड आहे याचा आन्सर आणि हॅज बीन V3 आहे याचा आन्सर. ठीक आहे. हे बघा आपलं कीवर्ड्स काय कीवर्ड्स, व्हॉइस जम्प ऑन वर्ब. हे कोणतं टेन्स आहे, वर्बच जम्प का करायचं, कारण की वर्बच सांगतो सेंटेन्स मध्ये ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. तर टेन्स कोणता आहे, सब्जेक्ट सांगत नाही, ऑब्जेक्ट पण सांगत नाही, टेन्स आणि ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. त्यासाठी जसं तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस हा शब्द दिसला ना, डायरेक्ट जम्प करा हे वर्ब वरती आणि वर्बच सांगणार ना आपल्याला की टेन्स कोणता आहे म्हणून. ठीक आहे. आता हे परफेक्ट टेन्स आहे, ऍक्टिव्ह आहे ना, हॅज V3 हॅव V3. तर काय पाहिजे आपल्याला, पॅसिव्ह पाहिजे. पॅसिव्हचं स्ट्रक्चर काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅज V3 आणि हॅव बीन V3 आणि किंवा हॅज बीन V3. मग इथं हॅज बीन V3 आहे का, हे तर पास्ट आहे, नाही. हॅज बीन V3 आहे ना, आणि हॅड V3 हे चुकीचं आहे. हॅज वॉज काय, पास्ट आहे, म्हणून हे चुकीचं आहे. तर ऑप्शन नंबर काय, सेकंड आहे. बाकीचं काय वाचायचं गरज आहे का, कन्फर्म झालं आपल्याला आन्सर भेटलंय, तर मग बाकीचं का वाचू. मग सिंपल कशावर बेस होत आहे, फक्त कीवर्ड्सवर. कोणते कीवर्ड्स, हेच कीवर्ड्स आहेत. बघा कोणतं टेन्स होतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि ऍक्टिव्हचे स्ट्रक्चर काय, हॅव हॅज V3 आणि पॅसिव्हचे स्ट्रक्चर हॅव बीन किंवा हॅज बीन आणि V3 आहे. बाकीचे तुम्ही एक्झॅक्टली तुम्ही हे सगळं फॉर्म्युले सगळं तुम्ही पाठ करून घ्या, मगअप कप्स करून घ्या. हे सर्व पाठ केल्यानंतर मी जसं सॉल्व्ह करताय सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायचं आहे.